शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व सागरदादा वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य महाआरोग्य शिबिर श्री काशी विश्वेश्वर मंदिर मिरज येथे संपन्न। यावेळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांची मोफत रक्त तपासणी, आरोग्य तपासणी, दंतरोग तपासणी तसेच महालॅब अंतर्गत अनेक चाचण्या मोफत केल्या गेल्या। यावेळी नेत्र आरोग्याविषयी लायन्स नॅब नेत्र रुग्णालय मिरज यांच्यातर्फे मोफत शस्त्रक्रिया व नेत्र तपासणी शिबिर संपन्न झाले। तसेच निरोवन ब्रेन अँड स्पाइन सेंटर यांच्यातर्फे मेंदू व मणक्याच्या आजारासंदर्भात अनेक तपासण्या करण्यात आल्या। या कार्यक्रमास अनेक रुग्णांनी उपस्थित राहून गरजूंनी याचा लाभ घेतला। आरोग्य सेवेमार्फत जनसेवा करण्याचा ध्यास उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांनी घेतले आहे। या अनुषंगाने शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष सांगली जिल्हा अध्यक्ष श्रेयसदादा गाडगीळ व त्यांच्या सहकार्यांनी अतिशय उत्तमपणे या महाआरोग्य शिबिराचे आयोजन यशस्वी केले। यावेळी उपस्थित मान्यवर उपजिल्हाप्रमुख माधव गाडगीळ, महिला आघाडी जिल्हाप्रमुख रुक्मिणी आंबेगिरी, विद्या समिती अध्यक्ष सी.एस. देशपांडे, सागर वनखंडे, अनिता वनखंडे असंख्य शिवसैनिक उपस्थित होते। काशी विश्वेश्वर देवालय येथे माननीय सागरदादा वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य असं आरोग्य तपासणीचं शिबिर आयोजित केलेलं आहे। हे शिबिर खरं तर या ब्राह्मणपुरीमध्ये आज श्रावण सोमवारानिमित्त भरपूर भाविक येत आहेत आणि मी पाहतोय की या देवदर्शनाबरोबरच आपल्या आरोग्याची तपासणी करून घेत आहेत। त्याच्यामध्ये असणारा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या माध्यमातून हे शिबिर शिवसेनेचे जिल्ह्याचे वैद्यकीय आघाडीचे प्रमुख श्रेयस गाडगीळ यांच्या माध्यमातून सहकार्यातून सुरू आहे। इथं आरोग्य तपासण्यामध्ये असणाऱ्या जे लायन्स क्लबच्या माध्यमातून डोळे तपासणीचं शिबिर चालू आहे, दंत तपासणी चालू आहे। त्याचबरोबर केतकी पटवर्धन मॅडमच्या डॉक्टर केतकी पटवर्धन यांच्या माध्यमातून जे न्यूरोचे काही जे प्रॉब्लेम आहेत, मेंदूचे आणि स्पाईनचे आजार याची तपासणी चालू आहे। आणि इथं असणारे डॉक्टर पद्मभूषण वसंतदा दंत महाविद्यालय असेल यांच्या माध्यमातूनही इथं काही उपचार चालू आहेत। असे विविध आजारावरची उपचार या किंवा त्यांचे रोग निदान आणि त्याची पुढची उपचाराची सोय या सागरदादाच्या वाढदिवसानिमित्त इथं उपलब्ध झालेली आहे आणि सगळे इथं असणारे नागरिक त्याचा लाभ घेत आहेत। मी पुन्हा एकदा संयोजकाचं मनापासून आभार मानतो।